हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा महत्त्वमापन हा पाठ पाहत आहे आणि आज त्या पाठाचे शेवटचे व्हिडिओ लेक्चर असणार आहे. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वर्तुळ कंस पाहिला होता, वर्तुळ पाकळी पाहिली होती, त्यावर आधारित उदाहरणे सोडवली. त्यानंतर वर्तुळखंड म्हणजे आपण काय पाहिलं, वर्तुळखंडाचे जे 3 भाग प्रकार आहेत, लघुवर्तुळखंड, अर्धवर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड, हे 3 प्रकार, त्याच्या आकृत्या, त्याच्या व्याख्या आपण पाहिल्या आहेत. होपफुली तुम्ही त्या लिहिल्या असतील. त्यानंतरचा भाग आपण पाहिला होता जो होता वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. आता वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ यावर आधारित असणारा सराव संच 7.4 आपण सोडवणार आहोत, जे की या पूर्ण पाठाचे तुमचे शेवटचे व्हिडिओ लेक्चर असणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. अतिशय सोपी उदाहरणे आहेत. उदाहरणे तुम्हाला सोडवून दिली आहेत. फक्त त्या उदाहरणाच्या पायऱ्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. सूत्रांसाठी एक वेगळी वही घाला, ज्यामध्ये पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत 7ही धड्यांची सूत्रे तुमच्याकडे वेगळी लिहिलेली असतील. भूमितीसाठी सुद्धा तुम्ही असंच करणार आहात, अल्जेब्रासाठी असं करणार आहात. भूमितीची जी सूत्र आहेत ती सुद्धा त्या वहीमध्ये तुम्ही वेगळी लिहून काढणार आहात. जेव्हा आपण रिव्हिजनचे व्हिडिओज घेत होतो तेव्हा प्रथम सत्रासाठी जे पाठ होते त्या पाठांमधील कोणत्या धड्यांसाठी तुम्ही थेरम करणार आहात हे मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा, सराव संच 7.4 कडे वळूया. आकृतीमध्ये ए केंद्र असलेल्या वर्तुळात कोण ABC हा 45 अंश आहे. AC हा 7 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. तर वर्तुळखंड BXCचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे, आकृतीमध्ये आपल्याला काय दिलं आहे ते समजण्यासाठी आधी आपल्याला आकृती काढून घ्यावी लागेल. पहिला प्रश्न आहे, एक वर्तुळ आपल्याला काढावं लागेल. वर्तुळ काढताना तुम्ही मात्र कर्कटक आणि पेन्सिलचा वापर करणार आहात. ऑब्व्हियसली तुमच्या माझ्यापेक्षा वेल असणार आहे. बघा, हा शेडेड पोर्शन असणार आहे. ठीक आहे, हा जो खालचा पोर्शन असणार आहे हा शेडेड पोर्शन असणार आहे. इथे हा कोण असेल, याचं माप दिलं आहे आपल्याला 7 वर्गमुळात 2. ही सुद्धा त्रिज्या आहे. दोन्ही त्रिज्या 7 असतील, 7 वर्ग सेम असतील, 7 वर्गमुळात 2. इकडे एक परपॅन्डिक्युलर काढला आहे, लंब आहे, 45 अंश कोण दिला आहे, इथे डी म्हटलं आहे. ठीक आहे, आणि याला एक्स असं म्हटलं आहे. आता पायची किंमत इथे तुम्ही वापरणार आहात 3.14 आणि वर्गमुळात पायची किंमत तुम्हाला आता माहिती झाली आहे 22.5 किंवा 3.14 आणि वर्गमुळात 2ची किंमत वापरणार आहात 1.41. क्लिअर? बघा, तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा, पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला ही आकृती पाहायला मिळेल. आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण सोडवण्यासाठी 2 पद्धती असणार आहेत. बघा, आधी तुम्ही काय करणार तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची हे सूत्र वापरून ते वर्तुळखंड, 3 वर्तुळखंडांचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायला लागेल, कोण काढायला लागेल. इतकं सगळं करण्यापेक्षा आपण एक वेगळी मेथड पाहूया. बघा, इथे आपण काय करणार तर वर्तुळखंड, कोणता वर्तुळखंड आहे BXC. ठीक आहे, BXCचे क्षेत्रफळ बरोबर R वर्ग. सूत्र आपण काल पाहिले आहे लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, पाय अंश थीटा, पाय गुणिले थीटा अंश 360 वजा साइन थीटा अंश 2. आता इथे किमती आपण घालणार आहोत. R ची किंमत किती आहे बाळांनो तर 7 वर्गमुळात 2. ठीक आहे, मग इथे लिहूया 7 वर्गमुळात 2चा वर्ग. इथे लिहिणार आहोत पाय थीटा. पायची किंमत आपण वापरणार आहे, मी इथे लिहिली आहे किंमत 3.14. थीटाची किंमत किती आहे तर इथे थीटा आहे 45 अंश. ठीक आहे, 3.14 गुणिले 45 भागिले 360 वजा साइन थीटाची किंमत आपल्याला लिहायची आहे. साइन थीटा, थीटा आहे 45 अंश, साइन 45 अंश वजा 2.
क्लिअर? बघा तुम्हाला समजतंय का? आकृती एकदा आपण पुन्हा एकदा विचारात घेऊया. हे वर्तुळ आहे, ए हा वर्तुळ बिंदू आहे, वर्तुळ केंद्र आहे. ए बी आणि ए सी या दोन त्रिज्या इथे दिल्या आहेत. बघा ए बी आणि ए सी दोन त्रिज्या आहेत. 7 वर्गमुळात 2 आणि 7 वर्गमुळात 2 हे या त्रिज्येचं माप आहे. कोण ए जो आहे हा 45 अंश दिला आहे, म्हणजे इथे थीटाची किंमत 45 अंश आहे. बी या बिंदूमधून निघालेलं जे रेषा आहे ती ए सी वर लंब आहे. ठीक आहे, याला आपण म्हणूया बी डी हा ए सी वर लंब आहे. डी हा कोण 90 अंशाचा आहे. बी एक सी हे वर्तुळखंड आहे. मग इथे पायची किंमत तुम्ही वापरणार आहात 3.14 आणि वर्गमुळात 2ची असणार आहे 1.41. वर्तुळखंड बी एक सीचे क्षेत्रफळ साठी सूत्र आहे जे आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आरचा वर्ग कंसात पाय गुणिले थीटा अंश 360 वजा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2. ठीक आहे, मग इथे आपण किमती घातल्या. आरचा वर्ग, आरची किंमत किती आहे? आर म्हणजे रेडियस त्रिज्या, 7 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग. पायची किंमत आहे 3.14. थीटा कोण आपल्याला दिला आहे 45 अंश, म्हणून 45 गुणिले 360 भागिले 360 आहे. तसेच वजा साइन थीटा म्हटलं आहे. थीटाची किंमत आहे 45 अंश, म्हणून साइन 45 अंश भागिले 2. पुढे आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. बघा आता वर्गमुळात 2ची किंमत आपल्याला किती घालायची आहे? तर 1.41 इतकी किंमत आपण घालणार आहोत. बघा इथे होईल 49 गुणिले 2. वर्ग करायचा आहे. 7चा वर्ग 49 आणि वर्गमुळात 2चा जर आपण वर्ग केला तर तो येणार आहे 2. पुढे बघा, पुढे असणार आहे 3.14 अंश छेद 8 वजा साइन 45 अंश छेद 2. बघा याने जर भाग लावला तर उत्तर येईल 8. ठीक आहे, मग 3.14 भागिले 8 वजा साइन 45 अंश छेद 2. आता 49 गुणिले 2 इथे उत्तर येणार आहे 98 कंसात आपण लिहूया 1.57. बघा भाग लावला तर उत्तर येईल 1.57 अंश छेद 4 वजा 1 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. ठीक आहे, क्लिअर? आता या पुढे आपण सोडवणार आहोत. इथून पुढे उदाहरण कसं सोडवायचं तुम्हाला माहीत आहे. इयत्ता 10वीचा शेवटचा पाठ आपण शिकत आहोत. सो दॅट इन डिटेल सांगायची गरज नाही. 1.57 वजा वर्गमुळात 2 अंश छेद 4 येईल. वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 उत्तर येणार आहे 2 आणि 2 गुणिले 2 उत्तर येईल 4. पुढे पहा. सो 98 वर्गमुळात 2ची किंमत आपण घालणार आहोत 1.41. सो 1.57 वजा 1.41 अंश छेद 4. 1.57 मधून जर 1.41 गेले तर उत्तर येणार आहे बरोबर 98 कंसात 0.16 अंश छेद 4. ठीक आहे, मग पुढे बघा उत्तर येईल 98 गुणिले 0.04 3.92 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, किती उत्तर आलं? तर 3.92 चौरस सेंटीमीटर. अतिशय सोपं उदाहरण आहे. सूत्रामध्ये फक्त किमती घातल्या आहेत. पायाची किंमत 3.14 आणि वर्गमुळात 2ची किंमत काय वापरायची हे दिलं आहे 1.41 आहे. त्या किमती घातल्या, उत्तर आलं 3.92 चौरस सेंटीमीटर. खाली तुम्ही उत्तर शाब्दिक लिहिणार आहात. वर्तुळखंड बी एक्स सीचे क्षेत्रफळ आहे 3.92 चौरस सेंटीमीटर. हा आहे सराव संच 7.4 मधील पहिला प्रश्न. आकृती इथे तुम्ही कंपल्सरी काढणार आहात. सूत्र व्यवस्थित लिहिणार आहात. सूत्रामध्ये किमती व्यवस्थित भरा. खूप इझिली ह्या प्रकारची उदाहरणे तुम्हाला सोडवता येतील. दुसऱ्या पद्धतीने देखील हे उदाहरण सोडवता येतं. फार लेंदी आहे.
तुम्हाला एक सोडवलेलं त्या पद्धतीचं उदाहरण मी तुम्हाला PDF मध्ये प्रोव्हाइड करेल. त्याआधी हे लिहून घ्या. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. उदाहरण क्रमांक 2 आहे. आकृती तुम्ही पाहत चला. पुस्तक रेफर करा. पान नंबर 159 वर तुम्हाला तुमचा सराव संच पाहायला मिळेल. सर्कल येत नाही आताच. सी ओ हे वर्तुळ केंद्र दिलं आहे आपल्याला आकृतीमध्ये आणि इथे अशा प्रकारे आपल्याला आकृती दिली आहे. PR आणि O हा भाग शेडेड असणार आहे. माझं सर्कल नीट नाही आहे. यू विल ड्रॉ विथ ॲपॅरेटस. ठीक आहे. तर इथे कंस PQR चे माप आपल्याला दिलं आहे. कंस PQR बरोबर 60 अंश. OP बरोबर 10 सेंटीमीटर. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. इथे पायची किंमत आपण वापरणार आहे 3.14 आणि वर्गमुळात 3 ची किंमत आपल्याला दिली आहे ती आहे 1.73. आधीच्या उदाहरणासारखंच सेम उदाहरण सोडवणार आहोत. अतिशय सोपी उदाहरणे आहेत. फक्त तुम्हाला जे सूत्र आहे ते व्यवस्थित लिहून त्यामध्ये किमती भरायच्या आहेत. बघा, वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ PQR हा वर्तुळखंड आहे. त्याचे क्षेत्रफळ बरोबर R चा वर्ग. सूत्र पाय थीटा गुणिले अंश 360 गुणिले साइन थीटा अंश 2. किमती तुम्ही इथे घालणार आहात. R रेडियस आपल्याला दिली आहे का, तर ती किती दिली आहे, ती दिली आहे 10. ठीक आहे. R आपल्याला दिलं आहे. OP बघा हीच काय आहे, तर रेडियस असणार आहे. ती दिली आहे 10 सेंटीमीटर. म्हणून इथे आपण लिहिणार आहोत 10 चा वर्ग. पायची किंमत आपण वापरणार आहोत 3.14 गुणिले थीटा आपल्याला विचारला आहे. ठीक आहे. थीटाची किंमत आपल्याला माहीत आहे का, कोण किती आहे हे आपल्याला माहीत आहे का, तर थीटाची किंमत आपल्याला माहीत आहे ती आहे 60. बघा इथे कंस PQR चे माप आपल्याला 60 अंश दिले आहे. ठीक आहे. म्हणजे हे किती असणार आहे, तर 60 अंश इतकं असणार आहे भागिले 360 गुणिले साइन थीटा. आता थीटाची किंमत किती आहे, तर 60 अंश आहे. म्हणून साइन 60 भागिले 2. क्लिअर. पुढे बघा, पुढे हे आपण सोडवणार आहोत. 10 चा वर्ग आहे 100. 3.14 गुणिले 60 भागिले 360. ह्या 60 ने 360ला भाग लावूया. उत्तर येईल 6. ठीक आहे. 1/6 गुणिले साइन थीटा म्हणजे इथे साइन 60 असणार आहे. साइन 60 येतं वर्गमुळात 3/2 गुणिले 2. ठीक आहे. पुढे बघा, फर्दर जर हे आपण सोडवलं तर उत्तर येणार आहे 100 गुणिले 1.57 वजा वर्गमुळात 3/4. आता इथे तुम्ही बघा, हे आहे वर्गमुळात 3/2 आणि इथे आपण म्हणूया हे आहे वर्गमुळात 1/2. ठीक आहे. हे वर्गमुळात 3/2 आणि 1/2. 2 गुणिले 2 होईल 4 आणि वर्गमुळात 3 गुणिले 1 होईल वर्गमुळात 3/4. तेच आपण इथे लिहिलं आहे. आय होप तुम्हाला ह्या स्टेप समजत असतील म्हणून आपण लिहितोय. पुढे बघा, पुढे लिहूया 100 येईल 4 ने गुणणार आहोत. 4 गुणिले 1.57 वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. आता या 4 ने या 3 ला देखील गुणूया. उत्तर येईल 12. ठीक आहे. क्लिअर. उत्तर येईल 12. पुढे बघा,
100 आहे असेच लिहिणार आहोत. इथे कंसात येईल 6.28, 4 गुणिले 1.57, 6.28 वजा 5.19 भागिले 12. आता इथे वर्गमुळात 3 ची किंमत तुम्ही 1.73 घालणार आहात. 1.73 गुणिले 3 उत्तर येईल 5.19/12. पुढे पहा, पुढे येईल 100 गुणिले 1.09/12. म्हणजेच काय, तर या 1.109ला 100ने गुणलं तर येईल 109/12. म्हणजेच उत्तर येईल 9.8. काय आहे, क्षेत्रफळ आहे. एकक लिहिणार आहात चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, 9.8 चौरस सेंटीमीटर. उदाहरण व्यवस्थित वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. आकृती कंपल्सरी तुम्ही काढणार आहात. लिहा, राईट डाऊन. प्रश्न क्रमांक 3 सेम अशाच पद्धतीने आहे. हा प्रश्न तुम्ही होमवर्कमध्ये सोडवाल. आपण प्रश्न क्रमांक 4 कडे वळतो आहे. बघा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात PQ ही जीवा आहे. कोण PQR हा 90° आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ 114 सेंटीमीटर आहे. बघा, आपण आकृती काढूया. एक वर्तुळ आपण काढले. हा O बिंदू म्हणूया. OP आणि OQ या दोन त्रिज्या असतील. जर आपण असं काढलं तर हा जो भाग असणार आहे हा भाग शेडेड पोर्शन असेल, छायांकित भाग असेल. ठीक आहे. आता आपल्याला दिलं काय काय आहे, तर याला R बिंदू म्हणूया. ठीक आहे. काय दिलं आहे, तर POQ म्हणजे हा जो कोण आहे हा 90° कोण आहे. त्यानंतर छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलं आहे ते आहे 114 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. तर वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. ते थीटा किती दिलं आहे, तर थीटा कोण दिला आहे 90°. त्यानंतर वर्तुळखंड PRQचे क्षेत्रफळ दिलं आहे. PRQचे क्षेत्रफळ बरोबर 114 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर. आणि काढायचं काय आहे, तर R बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. उदाहरण जेव्हा सोडवताय तेव्हा उदाहरणामध्ये नक्की दिलेली माहिती काय आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे हे समजावून घ्या. अदरवाईज कोणतं तरी सूत्र वापरून काहीतरी किमती लिहून जसं फर्स्ट सेमिस्टरचे पेपर लिहिले आहेत तसं अजिबात करायचं नाही. उदाहरण आधी व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला उदाहरण समजलं की सूत्र लिहून फक्त त्यात किमती घालायच्या आहेत. पुढे बघा, वर्तुळखंड PQRचे क्षेत्रफळ बरोबर, किंवा मी डिरेक्टली इथे लिहिते, PQRचे क्षेत्रफळ बरोबर R चा वर्ग पाय थीटा भागिले 360°. सूत्र आपण लिहितो आहे, इथे असणार आहे साइन थीटा अंशेत 2. पायची किंमत किती असणार आहे, तर पायची किंमत असणार आहे पाय बरोबर 3.14. पायची किंमत किती असेल, तर पाय बरोबर 3.14. ठीक आहे. पुढे बघा, 114 बरोबर R ची किंमत आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. त्रिज्या जी काय आहे म्हणजे OA किंवा OP किंवा OQ चे जे माप असणार आहे ती त्रिज्या असणार आहे. ती त्रिज्या आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. म्हणून R आहे असाच लिहिणार. पायची किंमत आपण लिहिणार आहे 3.14 गुणिले थीटा आपल्याला दिला आहे 90°. 90 भागिले 360 वजा साइन थीटा किती आहे, तर 90 आहे म्हणून साइन 90°/2. क्लिअर. आपल्याला काय करायचं आहे, पायची किंमत काढायची, R ची किंमत काढायची आहे. बरोबर R चा वर्ग, इथे उत्तर येईल 3.6. 90ने 360ला भाग घालवला उत्तर येईल 4. ठीक आहे.
90 गुणिले 4 360 वजा साइन 90. आता साइन 90ची किंमत किती आहे, तर साइन 90ची किंमत 1 इतकी आहे. तुम्ही तो टेबल जो आहे तो पाठ करा 1/2. ठीक आहे, खूप सोपं उदाहरण आहे, जास्त लेंदी सुद्धा नाही, अगदी इझिली तुम्ही सोडवू शकता. बरोबर 3.14 वजा 2/4 मग r चा वर्ग बरोबर इथे उत्तर येईल 1.14/4. ठीक आहे, मग बरोबर 1 r चा वर्ग बरोबर 114. हे 114 इथे तुम्ही खाली कॅरी फॉरवर्ड करणार आहात. 114 इकडे येतील. 114 गुणिले हे 4 भागिले किती येईल छेदाला तर 1.14. बघा हे 114 इकडे आले, r चा वर्ग आपण इकडे नेला. 114 गुणिले 4 आणि हे 1.14 खाली जातील. बरोबर 114 गुणिले 4. हा पॉईंट जर आपण घालवायचं म्हटलं तर काय होईल 114 गुणिले 4 गुणिले 100 भागिले हे काय लिहू आपण 114. 114ला 114 गेले आणि 100 गुणिले 4 उत्तर येईल 400. ठीक आहे, r चा वर्ग किती आला तर 400 आला. ठीक आहे, r वर्ग बरोबर 400. मग r ची किंमत आपल्याला हवी आहे ती किती येईल तर 20चा वर्ग असणार आहे 400. r आपण इथे काढली त्रिज्या, ती किती आली तर त्रिज्या 20 इतकी आली. बघा इथे r चा वर्ग बरोबर 400, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली, r ची किंमत 20 आली. खाली तुम्ही लिहिणार आहात वर्तुळाची त्रिज्या 20 सेंटीमीटर इतकी आहे. पुढे बघा विशाल 5वा प्रश्न आहे. विशाल वर्तुळखंड व लघु वर्तुळखंड यांचं क्षेत्रफळ काढायचं आहे. pxqचं क्षेत्रफळ तुम्ही काढणार आहात. सेम आहेचं सूत्र वापरणार आहात. pxq इथे फक्त काय होईल वर्तुळखंड pxqचे क्षेत्रफळ बरोबर r चा वर्ग कंसात पाय थीटा अंशेद 360 वजा साइन थीटा छेद 2. ठीक आहे, अशा पद्धतीने मग विशाल वर्तुळखंड PYQचे क्षेत्रफळ वजा बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळखंड PXQचे क्षेत्रफळ. इथे तुम्हाला किमती मिळतील. इथे आपला महत्त्वमापन हा पाठ पूर्ण झाला आहे. तुमचं जे भूमितीचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातील शेवटचा पाठ होता जो की आपण संपूर्ण केला आहे. आता मात्र तुमच्या अभ्यासाची टर्न आहे. व्यवस्थित अभ्यास करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. डेली दररोज तुम्हाला ॲटलिस्ट 9 ते 10 उदाहरणांची सराव करायचा आहे. 9 ते 10 उदाहरणं तुम्हाला 3 ते 4 वेळा सोडवायचे आहेत. सोडवण्यासाठी रफ कागद, पाटी पेन्सिल कशाचाही वापर तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. थँक्यू. आज तुम्ही होमवर्कमध्ये सराव संच 7.4 पूर्ण सोडवणार आहात. उदाहरण क्रमांक 1 ते उदाहरण क्रमांक 5. यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह तुम्हाला दिला आहे. ठीक आहे, तो प्रश्नसंग्रह देखील तुम्ही सोडवणार आहात. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, त्यामध्ये या प्रश्नसंग्रहाची सर्व उत्तरे तुम्हाला मी देणार आहे. थँक्यू. कीप स्टडीइंग.